नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बोईसर वाणगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे डहाणू मुंबई लोकल वाहतूक सेवा ठप्प, प्रवासी संतप्त. डहाणू ते मुंबई जाणारी लोकल ट्रेन गेल्या 3 तासापासून बोईसर स्थानकात ठप्प झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनला अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बोईसर येथे थांबवण्यात आली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती अथवा पुढील हालचालीबाबत सूचना न दिल्यामुळे प्रवासी अस्वस्थ झाले. 2 तासापासून प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. बोईसर स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी जमा झाली होती. ऐन सणात प्रवाशांची नातेवाईकांकडे ये-जा असते. तसेच संध्याकाळच्या वेळी चाकरमानी, महिला वर्ग यांची मोठ्या प्रमाणात प्रवासाची लगबग असते. अशा वेळेस तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली. ऐन वेळेस तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे प्रवाशांवर तात्काळ वाट पाहण्याची वेळ आली. मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराशी हजारो प्रवाशांचा रोजीरोटीचा प्रश्न जोडलेला असतो. अशा वेळी रेल्वे प्रशासनाची उदासीनता प्रवाशांना संताप आणणारी ठरत आहे. पिण्याचे पाणी, बस पर्याय किंवा कोणत्याही प्रकारची सुविधा न पुरवल्याबद्दल प्रवासी प्रशासनाला जाब विचारत आहेत. प्रवाशांचे म्हणणे आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा हातभार लावणाऱ्या रेल्वेकडून अशा निष्काळजीपणाची अपेक्षा नाही. या घटनेमुळे बोईसर डहाणू परिसरातील इतर प्रवासी सेवांवरही याचा परिणाम झाला. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल, वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पेपरला आउट करतो ना. काय झालं ना?